तारीख बदलणं नाही आहे, हे जागा बदलणं नाही आहे. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टींच्याबद्दल विचार करत राहून चिडचिड करण्यात काय अर्थ आहे. मी आता तुम्हाला सांगतो ते ऐका. सगळेजण आम्ही ते कॉन्सन्ट्रेशनचं एक सत्र केलं की एकाग्रतेचं सत्र आणि चित्रणाचं व्हिज्युअलायझेशनचं सत्र. त्या सत्रामध्ये मी त्यांना सांगितलं की मला थंडी अतिशय आवडते, पण मी मुंबईत राहतो त्यामुळे मला थंडी अनुभवायलाच नाही मिळत. तर महाराष्ट्र सरकारने मुंबईत कॉम्पिटिशन्स घेतले असते तर मला थंडीचा अनुभव मिळाला नसता. पण ह्या नॅशनल रायफल असोसिएशननी, भारत सरकारने इथे दिल्लीमध्ये आम्हाला बोलवलं, त्यामुळे मला हा अनुभव घ्यायला मिळतोय. ह्या थंडीमुळे माझे रिफ्लेक्सेस, माझे जे शरीराची काम करण्याची पद्धत आहे ती अतिशय उत्तम होते. आणि इथे जमलेल्या सगळ्या नेमबाजांच्या मध्ये माझी तयारी सगळ्यात चांगली आहे. त्यामुळे कोणी मला हरवण्याचा प्रश्नच नाही आहे. मीच जिंकणार आहे. मी आता करूनच दाखवतो की हे कसं करता येईल. आणि तुम्हाला सांगतो की त्या उरलेल्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्वी आणि नंतरही कधी जिंकले नाही इतकी गोल्ड मेडल जिंकली. 49 गोल्ड मेडलचं रेकॉर्ड केलं आणि सेना दलाला दुसऱ्या नंबरवर टाकलं. ते प्रोफेशनल असतात, त्यांना दुसरं काही करायचंच नसतं. आम्ही आपल्या फावल्या वेळात खेळणारे लोक, पण आम्ही सेना दलाच्या पेक्षा 9 मेडल्स जास्त गोल्ड मेडल्स जिंकली. आम्ही 49 जिंकली तर त्यांना 40च मिळाली. पण मग पुढच्या वर्षी अहमदाबादला कॉम्पिटिशन झाली आणि अहमदाबादला उन्हाळ्यात झाली. त्याचे चिकचिक परत चिडायला झालं सगळ्यांना. तर मग आता मी तर असं सांगू शकत नाही त्यांना की मला उन्हाळा, मला घाम आणि हे चिकचिक आवडते. असं नाही, आवडत नाही आहे. पण मी याच्यावर ताबा मिळवू शकतो. माझ्या मनाची तयारी एवढी मजबूत आहे की मी हे करून दाखवेन. की आता माझं सगळं लक्ष, मी पूर्ण एकाग्र माझ्या तंत्रावर होईल. मला जे करायचं आहे त्याच्यावरच एकाग्र होईन. भोवतालची परिस्थिती माझ्या कामगिरीवर परिणाम करू शकत नाही. हे ज्या वेळेला आम्हाला स्वतःला पक्कं बजावलं, परत त्या वर्षी पण आम्ही चॅम्पियनशिप जिंकली. सगळे धारकारी लोक, सगळे उत्तम नेमबाज बाहेरनं, आणि आम्ही सिव्हिलियन गेलेलो तिकडनं, आर्मीचे, पोलीसचे, तुमचे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे सगळे जबरदस्त लोक, ITBP सगळे आलेले, नेव्ही. पण कोणाची डाळ नाही शिजली आमच्यासमोर. हे जी मनाची तयारी असते ना, ही फारच महत्त्वाची असते. आणि ती मनाची तयारी करताना आपण कशावर एकाग्र होतो. मी मगाशी ज्या उपासनेबद्दल सांगितलं, उपनिषदातल्या जी व्रतं त्यांनी सांगितली आहेत त्यातलं शेवटचं व्रत हे आहे की मोठ्या मनाचा व्हावं. मोठ्या मनाचा व्हावं का बरं? की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांच्यावर तुमचा ताबा आहे त्यांच्या पण चुका होतील, ते पण वाईट वागतील, ते पण ऐकणार नाहीत. त्यांना क्षमा करून टाकता आलं पाहिजे. आणि मीच हे सगळं आहे अशी धारणा करावी, अशी भावना करावी. हे पण व्रत आहे. म्हणजे मी जर सूर्याच्या जागी असतो आणि असं ठरवलं की मी आता तापणार नाही, मला घाम यायला लागला, मला आवडत नाही, मी बंद केलं त्याने, तर जगाचं काय होईल. त्याचं काम आहे ते तो करतोय. की वारा वाहतो आहे, पाऊस पडतो आहे, हे सृष्टीचं चक्र आहे. ते त्याला मी किती चिडचिड करणार त्याच्याबद्दल. माझ्या हातात माझा प्रतिसाद आहे हे मी विसरून जातो. दुसरी बाहेरची परिस्थिती नाहीच आहे आपल्या हातात, पण प्रतिसाद आपल्या हातात आहे आणि तो पक्का ठेवायचा. त्याने आपल्या मनाचा समतोल बिघडू नाही द्यायचा. इतकं मोठं मन करायचं की सगळ्यांना क्षमा करून टाकायची की मला त्रास वाटतोय हा खरा, पण माझ्या शरीराला त्रास आहे हा, हे तर मला त्याची पर्वा नाही आहे. मी ते करीन. रोग होतात, आजारी पडतो तो मी. तुम्ही